त्यानंतर वळत पुढच्या बातमीकडे हिंदी सक्तीच्या जीआरची होळी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये होळी करण्यात आलेली होती। कृती समिती प्रमुख दीपक पवार यांच्यासह आता 250 ते 300 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं आणि त्याच प्रकरणी ही कारवाई झाली आहे। भाग्यश्री प्रधान यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। भाग्यश्री, नक्कीच खरं तर हिंदी सक्ती जो करण्यात आली होती तो जीआर काढण्यात आला होता। या जीआरच्या काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध केलेला होता। इतकंच नव्हे तर मराठी कृती समितीचे जे दीपक पवार आहेत ते त्यांच्याकडे गेले देखील होते। त्यानंतर एक मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र त्याआधी जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी एक आवाहन देखील केलेलं होतं की 29 तारखेला रविवारी आम्ही या सगळ्या जीआरची होळी करणार आहोत। मात्र ज्या वेळेला जीआरची होळी केली त्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतलेला पाहायला मिळाला। मात्र जीआरची होळी ज्यावेळी केली त्यावेळी तिथे 200 ते 300 लोक, त्यापेक्षाही अधिक लोक तिथे जमा झालेले होते आणि जमावबंदी होती त्यावेळेला। आणि ही जमावबंदीचा जो नियम आहे हा मोडल्या प्रकरणी 250 ते 300 जणांवर सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। आझाद मैदान च्या पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर या जीआर जाळण्याच्या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंवर देखील गुन्हा दाखल झालाय काय अजून अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, कळू शकलेलं नाही। मात्र त्यावेळेला अनेक नेते देखील शिवसेनेचे तिथे उपस्थित होते। त्यामुळे आता नेमकं पुढे नेमका याचा शोध नेमका कसा होणार, याचा तपास पोलीस कसा करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री।